सो हे आपलं एंजल वनचं अकाउंट. सो आपण फ्रायडेच्या दिवशी 28,000 ने आपण स्विंग पोझिशन्स बिल्ड केल्यात. सो तेही मार्केट पडत असताना. सो आपण बघूया त्याच्या मागची मी स्ट्रॅटेजी कोणती वापरले, लॉजिक काय होते ते बघूयात. सो ही माझ्या अगोदरची पोझिशन होती. सो ह्या माझ्या फ्रायडेच्या आहेत. सो बघूया, आय आर सी टी सी माझा पहिला स्टॉक्स होता, तर त्याची स्ट्रॅटेजी काय, त्याचा लॉजिक काय. सो मी आय आर सी टी सी मध्ये या या लेवलला माझी पोझिशन बिल्ट आहे. सो इथे स्ट्रॅटेजी म्हणजे ही मी प्युअर प्राइस ऍक्शन यूज करतो. मी इथे कोणताच इंडिकेटर वगैरे असं काहीच वापरलं नाही, प्युअर प्राइस ऍक्शन. सो जेव्हा अप्पर अप्पर मुवमेंट चालू होतं आय आर सी टी सी मध्ये, सो इथे तुम्ही बघू शकता हायरच वगैरे असं मुवमेंट चालू होतं अप्पर साईडचा. आणि हा होता एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता. सो इथे मार्केट स्टॉकने एकदा सपोर्ट घेतलाय, इथे सुद्धा घेतलाय, इथे सुद्धा घेतलाय, आणि परत मला याच लेवलला हा स्टॉक्स मिळत होता. सो सिम्पल मी इथे बाय करून टाकलंय. इथे माझं जे टार्गेट असेल ते असेल एक 5-10% माझं इथे टार्गेट असेल. जे सेकंड टार्गेट आहे ते माझं इथे एक 14-15% माझं इथे टार्गेट आहे, सिम्पल. सो हा स्टॉकचं हे लॉजिक होतं. त्याच्यानंतर दुसरा स्टॉक होता आपला JSW स्टीलचा. सो हा सो एक्झॅक्ट माझी या या प्राइसला माझी पोझिशन बिल्ड झाली. याच्यामध्ये लॉजिक असं होतं की इथे इथे सुद्धा अप्पर ट्रेंड चालू आहे, आणि एक इथून एक ट्रेंड लाईन येते. सो या लेवलला माझी बाईंग थोडीशी वरती झाली. सो यामध्ये थोडंसं करेक्शन बघायला मिळू शकतो. जेव्हा या लेवल येईल इथून एक परत अप्पर साईडचा मुवमेंट बघायला मिळू शकतो, आणि हा इथे एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता. सो या सिम्पल लॉजिक आहे. या लॉजिकवरती मी JSW स्टीलमध्ये माझी पोझिशन बनवली आहे. याच्यामध्ये मी ज्या पोझिशन्स बनवल्या आहेत त्या जवळजवळ टोटल जी आपण पोझिशन बनवल्या आहेत त्यात 28,000च्या. पण प्रत्येक स्टॉकमध्ये बघू शकता मी 5 ते 6 हजारच माझी इन्व्हेस्टमेंट आहे. इन केस जर त्याच्यामध्ये कोणता फॉल आला तर थोडा रिस्क मॅनेजमेंट व्हावी यासाठी मी 5-5 हजाराने पोझिशन बिल्ड केल्यात. सो आपला जो थर्ड स्टॉक आहे तो आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. सो याच्यामध्ये सुद्धा एक ट्रेंड लाईन ट्रेंडमध्ये एक चालू आहे, अप्पर साइड मुवमेंट. याच्यामध्ये सुद्धा मला इथे एक सपोर्ट घेतला या प्राइसला स्टॉकने, इथे सुद्धा एक सपोर्ट घेतला. आता परत तिसऱ्या वेळेस सेम प्राइसला मला स्टॉक मिळत होता, सो मी सिम्पल इथे बाय करून टाकले. सो ही एक तुम्ही बघू शकता माझी पोझिशन, अगोदरची पोझिशन आहे, पण या पोझिशन मध्ये मी 16%चा इथे प्रॉफिट केला होता. आणि आताची जी पोझिशन आहे ती आपली इथे बिल्ट आहे. आता इथून माझं जे टार्गेट असेल ते एक माझं फर्स्ट जे टार्गेट असतं ते 10%च असतं, 5 ते 10%चं. सो इथे या लेवल पर्यंत आला तर मी सेल करून टाकेन, हाफ क्वांटिटी किंवा पूर्ण क्वांटिटी बुक करू शकतो, ते अपडेट करेन मी. आणि जो आपला चौथा स्टॉक होता तो वेदांता लिमिटेड. सो माझी बाईंग झाली एक्झॅक्ट या लेवलला 428च्या आसपास. सो याच्यामध्ये लॉजिक असं होतं की इथे बघू शकता मार्केटने एकदा सपोर्ट घेतलाय, या एरियामध्ये सुद्धा सपोर्ट घेतला गेला, या एरियामध्ये सुद्धा, इथे सुद्धा मार्केटने सपोर्ट घेऊन आता मार्केट थोडासा अप साईडला आहे. माझं एक्सपेक्टेशन आहे की ऍटलिस्ट मला इथून जर एक 10% तरी माझं टार्गेट आहे. सो बघूया आता याच्यामध्ये टार्गेट मिळते का. इथून मला थोडं अप्पर साईडची एक कन्व्हिक्शन आहे माझा, कारण इथे ऑलरेडी अप्पर साईडची मुवमेंट चालू आहे. इथे थोडा कन्सोलिडेशन फेज झालाय, इथे सुद्धा अप्पर साईडचा मुवमेंट मी एक्सपेक्ट करतोय. सो इथे माझी पोझिशन बिल्ड झाली. आणि जो लास्टचा जो आपला स्टॉक होता तो होता विप्रो. तर विप्रोमध्ये लॉजिक असं आहे की मागच्या वर्षीपासून पूर्ण विप्रो तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर डाऊनफॉल चालू आहे. आणि तुम्ही एक्झॅक्ट इथे बघू शकता मार्च 23 पासून या स्टॉक्स मध्ये एक प्राइस ऍक्शन बनली, एक डब्ल्यू पॅटर्न बनवून इथे बघू शकता मार्केट अप्पर साईडची एक रॅली चालू आहे. माझ्याकडे हा स्टॉक्स इथे अगोदरपासून होता, इथे मी काही क्वांटिटी ऍड केली होती. सो आता इथे परत एक अप्पर साईडची मुवमेंट चालू झाली. आणि ही जी लेवल आहे या लेवलला एक तुम्ही बघू शकता SNRC कन्सेप्ट आहे, सपोर्ट रेजिस्टन्स कन्व्हर्जन डायव्हर्जन. त्या बेसिसवरती मी इथे हे घेतला. जेव्हा हा इथे रेजिस्टन्स ब्रेक झाला तर माझं एक्सपेक्टेशन असं आहे की या लेवलला त्याचा सपोर्ट बनवून मार्केट मध्ये एक अप्पर साईडचा मूव मिळू शकतो. सो माझी इथे पोझिशन बिल्ड झाले. जे माझं फर्स्ट टार्गेट असेल ते असेल एक 8-10%चं, जर सेकंड असेल ते माझं 15%चं. जर मला ते लगेच मिळालं तर मी एक्झिट करून देईन.
सो याच्यामध्ये हे लॉजिक होतं. मी स्ट्रॅटेजी म्हणजे इंडिकेटर मी कोणताच वापरत नाही. जे काय असेल ते प्युअर प्राइस ऍक्शन. आणि याच्या अगोदर सुद्धा मी जे काही ट्रेड घेतलेत ते माझे प्युअर प्राइस ऍक्शनचेच ट्रेड्स असतात. पण आता हिंडनबर्गचा जो आता काल जी न्यूज आले, सो त्याच्याने काही इम्पॅक्ट नाही झाला तर आपल्याला हे जे स्टॉक्स आहेत ते चांगले रिटर्न देऊ शकतात. सो बघूया. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता, याच्यातले जर हे जेवढेही स्टॉक्स आहेत हे निफ्टी 100च्या बाहेरचे नाही आहेत. सो जरी मार्केटमध्ये एखादा फॉल जरी बघायला मिळाला किंवा जरी आला तरी याच्यामध्ये माझी जास्त रिस्क नाही. आणि रिस्क मी अशी मॅनेज केली की प्रत्येक स्टॉक्समध्ये मी जी क्वांटिटी केली ती डिवाइड केली. म्हणजे एका जरी पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जर एखादा डाऊनफॉल जरी आला तरी माझ्या पोर्टफोलिओला किंवा स्विंग पोझिशनला मला काय तेवढासा काय डॅमेज होणार नाही. कारण माझी रिस्क मी अशी डिवाइड केली आहे. आणि निफ्टी 100 असल्यामुळे याच्यामध्ये रिकव्हरी सुद्धा फास्ट आहे इन केस जर फॉल आला तर. सो हे होते माझे स्विंग पोझिशन. सो बघूयात आता आपल्याला या पोझिशन कसा रिझल्ट येत आहेत. जे काही रिझल्ट असेल ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करून देईन.